एका मालवाहतूक मोठ्या ट्रकने मोटरसायकलला दिलेल्या धडकेमध्ये ठाणे पोलीस हवालदार सुनील रावते आणि दुचाकीवरून त्यांच्यासोबत जाणारे मेमा रामपूरकर या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। रावते यांच्या घटनेने ठाणे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे। अपघातानंतर मालवाहतूक ट्रक चालक पसार झाला आहे, त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली आहे। अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे। सुनील रावते गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील सावरकर नगर भागात वास्तव्याला आहे। त्यांनी वसंत विहार परिसरात नवीन घर खरेदी केलं होतं। याच घराच्या रजिस्ट्रेशनसाठी ते सकाळी घरातून 11 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले। निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या मेमा रामपूरकर या महिलेसह ते त्यांच्या मोटरसायकलवरून वर्तकनगरच्या दिशेने जात होते। त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला कोरस टावर जवळ भरधाव वेगाने आलेल्या एका मालवाहतूक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार मागून धडक दिली। या अपघातामध्ये सुनील रावते आणि त्यांच्यासोबत असलेली महिला दोघेही गंभीर जखमी झाले। या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। या दोघांचेही मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उतरनीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। या अपघाताला कारणीभूत असलेल्या डंपर चालकाविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी चालक हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली।